भाजपाचे युवा नेते समीर कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवून समीर कदम यांनी आपला वाढदिवस साजरा केला। खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांनी समीर कदम यांना शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खारघर शहरातील अनेक रहिवाशांनी, ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवून समीर कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। आमचे सहकारी समीर कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्यांनी खारघरमध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं। आपला वाढदिवस साजरा करत असताना तो वाढदिवस उत्सवी स्वरूपाचा करण्यापेक्षा त्या माध्यमातून समाजाला फायदा व्हावा यासाठी त्यांनी आज प्रयत्न केलेले आहेत। वृक्षारोपण असेल, अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व सहकार्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसावा यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। वेगवेगळ्या मार्गाने गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम प्रभावीपणाने करत खारघर आणि परिसरामध्ये आणि यापूर्वी आपण ज्या गावात राहतो त्या गावामध्ये देखील त्यांनी भारतीय जनता पार्टीला वाढवण्याचं, भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवत ठेवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यासारख्या सहकार्याला शुभेच्छा देणं माझ्यासाठी एक मनस्वी आनंद असतो। मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देताना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं समीर कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। तुम्ही आता प्रश्न विचारला की खारघरमध्ये एवढ्या वर्ष काम करतायत, मी त्याच्याही पुढे जाऊन असं सांगेन की भारतीय जनता पार्टीचं जेव्हा या रायगडमध्ये कमळ हा फारसा विषय नव्हता, या कातळावरती या रायगड जिल्ह्याच्या आम्ही भारतीय जनता पार्टीचा कमळ फुलवण्याचा जो आम्ही त्या ठिकाणी इरादा घेऊन उतरलेलो होतो, अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वामध्ये, गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वर्ष तेव्हापासून आम्ही संघर्ष करत होतो। तेव्हापासूनचा समीर कदम हा एक कार्यकर्ता आहे। तेव्हाचा तो आमचा, जेव्हा आमच्याकडे एकही सदस्य ग्रामपंचायतीचा नसायचा तेव्हाचा समीर कदम हा आमचा उपसरपंच, सरपंच आहे। त्यामुळे आम्हाला समीरचा खूप त्या ठिकाणी अभिमान वाटतो। इतक्या वयाच्या 18व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टीची धुरा ज्यांनी हातात घेतली, इतक्या वर्षामध्ये आतापर्यंत ती धुरा तशीच सांभाळून ठेवली आणि उत्तरोत्तर ह्या भारतीय जनता पार्टीची स्वतःची प्रगती न करता भाजपची प्रगती करत करत समीरकर इथपर्यंत आला। संजनांनी त्याला इतकी प्रचंड मोठी साथ दिली। या सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्या ज्येष्ठांच्या, सगळ्या सहकार्यांच्या, युवांच्या आशीर्वादाने
समीरची वाटचाल, संजनीची वाटचाल सभापतीपर्यंत गेली. आता आमदार साहेब पण येऊन गेले. या ठिकाणी सगळ्यांनी त्यांनी सुद्धा शुभेच्छा समीरला दिलेत आणि समीर फक्त नगरसेवक होईल असं मला वाटत नाही. त्याच्याही पुढे समीरला आपल्याला सगळ्यांना पाठवायचं आहे. या माध्यमातून मी समीरला मनापासून शुभेच्छा देतो आणि इतक्या वर्षाचा संघर्ष, निष्ठा आणि मेहनत ही खऱ्या अर्थानं समीर तुझ्या फळाला, तुला कामाला येईल आणि एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्याबरोबर राहतील. मी इतक्या वर्ष बघतोय की तू जोडलेली माणसं अजून एकही त्यातला कमी झालेला मी बघितला नाही. त्यामुळे ही संख्या वाढत जाईल, तुला आशीर्वाद वाढत जातील आणि तू ज्या ज्या मनोकामना या लोकांसाठी, या समाजासाठी, खारघरसाठी, या परिसरासाठी ज्या मागितल्या त्यासाठी जे काय म्हणून करावं लागेल त्यासाठी आमदारांच्या बरोबर मी सुद्धा तुझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून असेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि समीरजींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आज वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज खूप मोठ्या संख्येनं आमच्या प्रभागातले बऱ्यापैकी म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, युवा असतील, महिला असतील, अगदी मोठ्या संख्येनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांच्यासोबत या आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे कोकण माडाचे माजी सभापती सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब हे देखील या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे सहकारी सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी त्यांचे आभार मानतो की आज त्यांनी चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि या शुभेच्छांच्या माध्यमातून आपल्याला काम करण्याची नेहमी ऊर्जा मिळत असते आणि ही ऊर्जा आज त्यांच्याकडून मला आज चांगल्या प्रकारे मिळालेली आहे आणि याच्या पुढे भविष्यात चांगलं काम करण्याची एक शक्ती त्या माध्यमातून मला मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आपण काम करत असताना आपल्या परिसरातील जे लोक असतात, मग ते ज्येष्ठ नागरिक असतील, काही तरुण असतील, काही महिला भगिनी असतील, प्रत्येकाच्या ह्या समस्या वेगवेगळ्या असतात. आपल्या प्रभागामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे त्या समस्या मांडून त्यांचं निराकरण होईल का यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि त्याचाच एक दुवा म्हणून आज आमच्या प्रभागाच्या नगरसेविका माजी सभापती सन्मान्य संजना कदम मॅडम यांच्या माध्यमातून ते अनेक प्रयत्न केले जातात आणि या प्रयत्नांना कुठेतरी यश येतंय आणि चांगल्या प्रकारचा आमच्या प्रभागाचा, विभागाचा विकास होतोय. त्याचप्रमाणे या लोकांचा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे की समीरजी, आपण आमच्यासाठी नेहमी धावत असता, आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहू, तुम्हाला जे जे सहकार्य लागेल ते आम्ही सर्व सहकार्य करू. अशा पद्धतीची आज ग्वाहीच या ठिकाणी आमच्या या सर्व आलेल्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी दिली. त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील युवा असतील, आपण बघतो हे सगळे युवा आज उत्स्फूर्तपणे म्हणजे त्यांचा घरचा कार्यक्रम असल्यासारखा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कुणालाही कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही अशा पद्धतीचं, समजा जी लोक आलेत आज खूप वेळ झाला, यांच्यासाठीचा जो नाश्ता पाणी असेल ते देण्यासाठी स्वतःहून ते मुलं पुढे जात आहेत, त्यांची ती व्यवस्था करत आहेत. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळी आलेली लोक आज 9:30 वाजले, आता 9:30 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत थांबलेले आहेत आणि ह्या सगळ्या लोकांचं मी खरंच मनापासून आभार मानेन की आपण 7 वाजता या ठिकाणी 6:30 ते 7 वाजता सगळी लोक या ठिकाणी उपस्थित झाले. आज 3 तास या ठिकाणी सगळेजण बसले, या ठिकाणी मला शुभाशीर्वाद दिलेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन आणि थांबेन. धन्यवाद. मी खऱ्या अर्थानं सन्मान्य आमदार साहेबांचे नक्कीच आभार मानेन, कारण त्यांनी आता आपल्या जाहीर भाषणामध्ये सांगितलं की या ठिकाणी समीर तुला तिकीट नाही, तर मी त्याच्यापुढे तुला निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न करायला लागतील ते सगळे प्रयत्न करणार. आमचे सन्मान्य बाळासाहेब असतील, त्यांनी सांगितलं मी कुठे मागे पडणार नाही, मी आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुझ्या पाठीशी उभा राहीन. आमच्या प्रभागातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमदार साहेबांना की यावेळेला समीरला तिकीट मिळालं पाहिजे आणि समीर या पुढचा आमचा भावी नगरसेवक असेल अशी त्यांच्या मनची त्यांनी इच्छा आमदार साहेबांच्या समोर बोलून दाखवली आणि याचं रिॲक्शन म्हणून आमदार साहेबांनी सांगितलं की समीर तुला फक्त तिकीट नाही तर तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते मी पूर्ण करेन अशा पद्धतीची एक मला आश्वासित केलेलं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात. जे जे नेते आमच्या पाठीशी असे खंबीरपणे उभे आहेत, या नेत्यांच्याकडून खऱ्या अर्थानं आदर्श घेणं गरजेचं आहे, कारण त्यांना भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वाढवायची आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे आणि म्हणून मी सन्मान्य आमदार साहेब असतील, बाळासाहेब असतील यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. 22 अगस्त यानी हमारे परम मित्र युवा नेता जिन्होंने भारतीय जनता पार्टी के बढ़ने के लिए मेरे साथ कंधे से कंधा मिला के जो काम किया, ऐसे मेरे समीर कदम जी को जन्मदिन की बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ. खारघर शहर में आने के बाद भारतीय जनता पार्टी का काम बढ़ाना था, उसमें जिन्होंने हमारे साथ मिल के कंधे से कंधा मिला के काम किया, ऐसे मेरे समीर जी कदम
पूरी टीम के साथ हमने खारगर शहर में काम किया है। मेरे को वो दिन याद है जब भी मैं और समीर जी भारतीय जनता पार्टी को खारगर में बढ़ाने के लिए गली में टेबल लगा के बैठते थे, लोगों की मतदार या नोंदणी करने के लिए काम करते थे। वो दिन से लेके आज देख रहे हैं कि हम काम करते गए, लोग जुड़ते गए और कारवा बनता गया। मगर आज जो हमको भारतीय जनता पार्टी इतनी फुली फाली एकदम सुसज्ज पार्टी दिख रही है, उसमें बहुत कार्यकर्ता का बलिदान, मेहनत है। उसमें समीर जी का भी जो बलिदान है, जो मेहनत है, उनको हमको नहीं भूलना चाहिए। और ऐसे जो कार्यकर्ता है वो भारतीय जनता पार्टी में सक्षम रूप से काम करे, उनको सही योग पोस्ट मिले और वो प्रशासन में जाके अपनी आवाज़ उठाए और अपने एरिया का विकास करे। इसलिए मैं समीर जी को बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। आप आगे बढ़िए और आपकी जितनी भी इच्छा है वो पूर्ण हो। और मेरे को बहुत खुशी है, संजना मैडम ने भी यहाँ तक बता कि अगर जरूरत पड़े तो मेरे पद का भी मैं त्याग करने को तैयार हूँ। आप समीर जी को न्याय दीजिए, वो ये एरिया के विकास के लिए अच्छा काम कर सकते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। समीर दादांचा वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला संघटनेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। समीर दादा हे असं नेतृत्व आहे की राजकारणापलीकडचं नेतृत्व आहे। महायुतीमध्ये आम्ही काम करत असताना खूप चांगले अनुभव आले आम्हाला। त्यामध्ये समीर दादांच्या नेतृत्वामध्ये देखील आम्ही काम केलेलं आहे। ते सेक्टर प्रभाग 6 चे जरी असले तरी प्रभाग 5 मध्ये, प्रभाग 5 हा माझा स्वतःचा प्रभाग आहे। तिथलच्या काही अडचणी असेल तर स्वतःच्या प्रभागापुरती मर्यादित न राहता पूर्ण शहराचा विकास कसा होईल, शहराच्या बरोबर स्वतः आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातील लोकांचा कसा विकास होईल याचं उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर समीर दादांचं मी उदाहरण देऊ इच्छिते। त्याच पद्धतीने फक्त राजकारण न करता तळागाळामध्ये जाऊन आपल्या संस्थेच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळे ते संस्थेच्या मार्फत उपक्रमही करत असतात। तर असं हे एक दमदार नेतृत्व जर असेल तर ते समीर दादा असेल आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला खरंच खूप चांगलं वाटतं। महायुतीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा एक आगळावेगळा चेहरा खूप वर्षापासून आम्ही ओळखत होतो, बघत होतो। त्यांच्यासोबत एक काम करण्याची आम्हाला संधी देखील मिळाली होती। तर अशाच पद्धतीने त्यांना मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।